रामकृष्ण हरी ईश्वर भक्ती हे आपलं उद्दिष्ट. आपल्या ईश्वर भक्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कीर्तन आवडल्यास कमेंट करा. काय याचं चिंतन? बोला नाही ते आले बोला, आमचा बाप गरवार झाला. मग तुमच्या भागात बाई गरवार असते का बाप? हॅलो, तुमच्या भागात बाई गरोदर राहते का बाप? कस काय शिवाजी बापू? नाथ महाराज म्हणतात आमचा बाप गरवार झाला. मग हे असे अभंग का लिहिले? त्याच्या माग कारण आहे. आमच्या संतांची तळमळ की सर्वसामान्य जीवाला मोक्ष व्हावा ही संतांची तळमळ. आणि मोक्ष मात्र ज्ञानाशिवाय होणं शक्य नाही. तैसे मोक्ष दिल ज्ञान येथ कीर नाही आन, परिठारे ऐसे मन शुद्ध होवावी. नाही ज्ञानेन सदृशम पवित्र विद्यते. ज्ञाना इतकं पवित्र साधन नाही आणि ज्ञानाशिवाय मोक्ष भेटणं शक्य नाही. वेद बोले हात उभारोनी ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत. वेदांताचा सिद्धांत आहे की ज्ञानाशिवाय मोक्ष मिळणार नाही. आणि ते ज्ञान कोणाजवळ आहे? ते ज्ञान फक्त देवाजवळ आहे. काय 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 ते ज्ञान फक्त कोणाजवळ आहे? देवाजवळ आहे. आणि त्या ज्ञानाच्या बळावर मोक्ष भेटतो. पण ज्ञान कोणाजवळ आहे? किती मास्तर? देवाजवळ आहे. देवाजवळच्या ज्ञानानं आपल्याला मोक्ष आहे. देव झोपला, तो घोरू लागला देव. तर त्याच्या घोरण्यातून मृदंगाचार्य महाराज 4 वेदाचे महावाक्य बाहेर पडले. देव झोपला, तर झोपल्यावर काय करू लागला? घोरू लागला. माणसं घोरतात का नाही? घोरला झोपतच नाही, झोपल्यावर घोरतात. काही काही तर अशा अवघाती घोरतात जस काय रावणाची माऊस भाऊ. पण त्या घोरल्यावर फायदा झाला. देव घोरला तर वेदाचे महावाक्य बाहेर पडले. महावाक्य कशाला म्हणावं? जे 4-5 हात लांब असते त्याला म्हणावं का? नाही. ज्या वाक्याने जीवाला अपरोक्ष ज्ञान होतं ते महावाक्य देवाच्या घोरण्यातूनच बाहेर पडले. 4च आहेत महावाक्य. किती? अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसि, प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म. 4 वेदाचे महावाक्य. आणि या 4 वाक्यात सर्वांना मोक्ष मिळतो. पण काय कळतं कोणाला? विक्रम महाराज, अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसि. काय कळतंय? आता ज्याला कळतंय त्याला धन्यवाद. पण बऱ्याच लोकांना हे कळत नाही. तत्त्वमसि सुधारायला का? जी तत्त्वमसि म्हणजे काय? नाही सुधारणार. मी माझ्या गावात सांगू लागलो तत्त्वमसि. आमच्या खालच्या वाड्यातली चंद्री म्हणली तत्त्वमसि नाही, 3च म्हशी. जमल का? जमत. तत्त्वमसि, तू ते ब्रह्म आहेस. पण ते ज्ञान अवघड आहे. देवाजवळचं जे ज्ञान आहे ना ते ज्ञान अवघड आहे. त्या देवानं ज्ञान सांगितलं अर्जुनाला. कुठं सांगितलं? देवानं अर्जुनाला ज्ञान सांगितलं. कुठं सांगितलं? कोण मला आशेगावला? कुरुक्षेत्र सांगितलं. कुठं सांगितलं? कुरुक्षेत्र. आणि त्या कुरुक्षेत्रावर जे ज्ञान सांगितलं का, तर ती 700 श्लोकाची गीता त्याच्यात ज्ञान आहे. एका श्लोकात आपला उद्धार. ते देवाचं ज्ञान आहे बघ. देवानं काही त्यातले श्लोक सांगितले. पण अवघड आहे. देवाचं ज्ञान कसं आहे? अवघड आहे. आमचे कीर्तनकार सांगत असतात, आम्हाला तर त्याचा अनुभवच आहे. देवानं सांगितलेलं गीतेतलं ज्ञान एवढं अवघड आहे. गीता सामान्य माणसाला वाचता पण येत. बऱ्याच महाराज लोकांना गीतेचा श्लोक पण म्हणता येत नाही. आमच्या पाठाला आम्ही काही गुरुकुल मंडळी होतो आणि संस्थेची पद्धत अशी
4-5 श्लोक शिकवायचे, पाठ करून घ्यायचे, नाही आला तर 2 छड्या मारायच्या. याच्यात काही खोटं नाही, बरं खोटं बोलून मी बायको मरण. आमचे श्लोक नेमके अवघड आहे. आम्ही शिकायला गेलो, आता मी गावाकडेच महाराज झालो होतो म्हणून ते मला सोपं जात होतं. म्हणजे धावपळीत झालेली आलते आळंदीला, त्याला ते अवघड जाऊ लागलं. आम्हाला आमच्या गुरुने श्लोक शिकवला शिवाजी बाबा. कोणता श्लोक? पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. श्लोक कसा शिकवला? पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. आणि दुसऱ्या दिवशी पाठ करायचा. माझ्यासोबत एक माझा मित्र होता, त्याला ते श्लोकच येत नव्हता. आता त्याचं मी नाव सांगितलं असतं, कसं आहे, सांगलं की पांगलं, नाही सांगलं तेच सांगलं. दिवसभर त्यानं श्लोक भोगला, त्याला काय आलं नाही. आम्ही शुद्ध बेटात गेलो. मी म्हणलो तू नको नादी लागू, 2 छड्या काय गपचूपच. तेव्हा मला म्हणजे तू जसा वरून काळाय तसा हातून बी काळाय रे म्हणजे. म्हणलं मग तुला येईल ना ते, तुला यायले मग काय झालं कर म्हणलं पाठ. पण त्याला जमच ना. रात्रीचे 9 वाजले तरी जमलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजले. तुम्ही म्हणसाल नेमकेच रात्रीचे 9 पुन्हा सकाळचे 6 कशी झाले? कीर्तनात वाजत असतात. दुसऱ्या दिवशी पाठ भरला आणि आम्ही सगळे पाठात गेलो. एका विद्यार्थ्याला श्लोक विचारून घेतला गुरुजींनी. पहिला पोरगा उठला तर त्याचा नंबरच पहिला, तर ते हुशार. त्यानं श्लोक म्हणला किती मस्त. पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. दुसरा माझाही नंबर आला. मग मी श्लोक म्हणला पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. तिसऱ्या पोराचा नंबर आला. त्याने श्लोक म्हणला पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. चालू द्यायचं रात्रभर. अशा जवळजवळ 10 पोरांना श्लोक म्हणली. पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. पण ज्याला श्लोक येत नव्हता का, पेटी मास्तर, त्याचा नंबर आला. ते उठलं थर थर कापायला लागलं. त्याला म्हणले मन श्लोक. त्यानं म्हणायला सुरुवात केली. आता शिकवला असा होता, पुन्हा एकदा म्हणून दाखवतो कसा शिकवला होता. पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. याचा नंबर आला. थरथर कापू लागलं. त्यानं वेगळा श्लोक म्हणला. कसा म्हणला सांगू का त्यानं? तो म्हणला पापमेवाश्रयेदस्मान् हातपाय ताणाव तरी येईन. ती म्हणे महाराज मी रात्रभर हातपाय ताणले, मला काही श्लोक आला? विनोदाचा भाग सोडून द्या. श्लोक जर वाचता येत नाही तर ज्ञान तर लांब राहिलं. देवाला दया आली. अरे अरे मी गीतेत ज्ञान सांगितलं आणि या लोकाला वाचता पण येईना. मी अभंगाची भूमिका सांगतो, अभंग का लिहिली. त्याच देवानं अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. त्याच देवानं आळंदीला अवतार घेतला, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर आणि गीता शोधून या अर्थ जो काढिला, ग्रंथ तो निर्मिला ज्ञानेश्वरी. त्या देवाला दया आली. अवघड ज्ञान आहे सोपं केलं म्हणून त्या देवानं आळंदीत ज्ञानोबारायचा काय घेतला? अवतार घेतला आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. पण तरी पण अवघडच. ज्ञानेश्वरी सोपी का अवघड आहे? गणेशराव हा अवघड आहे. काय काय महाराजाला लय ज्ञानेश्वरीचा नाद. एक महाराज मला म्हणला प्रसाद बा तुम्ही तरी आळंदीला जाऊन शिकले, पण मी तर गावाकडेच राहिलो, ओवीचं पाणीच करतो. अरे तुम्हाला नाही काळजी यायला करायचं. तो काय म्हणला मी ओवीचं पाणीच करतो. ओवीचं पाणी करणाऱ्या महाराजांना ओव्या वाचता तरी येतात का बघा.
नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमय प्रमदा विलासिया. आपण काय कळतं लोकाला? पहिली ओवी ज्ञानेश्वरीतली, ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. काय कळलं यातलं? आत्मरूपा म्हणजे काय? आद्या पदाचा अर्थ काय? ओम म्हणजे काय? कळलं नाही? कळलं. देवाला दया आली. अर्जुनाला सांगितलेलं ज्ञानही समाजाला कळना म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली. तरी ज्ञानेश्वरी समाजाला कळना म्हणून त्या देवानं पुन्हा एक अवतार घेतला. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठानाचे क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती पैठण गावात गोदावरीच्या तीरावर भानुदासाच्या कुळात शांती ब्रह्म एकनाथ महाराजाचा अवतार झाला. आणि त्या नाथ महाराजांनी जनार्दन स्वामीकडून बोध संपन्न झाल्यानंतर सत्तरतीस लोकांस्तार येती या दृष्टिकोनातून आपला उद्धार करून घेतला. आणि नंतर समाजाच्या उद्धाराच्या तळमळीनं नाथ महाराज समाजात गावात कीर्तन करू लागले आणि कीर्तनात वेदांताचे सिद्धांत सांगू लागले. मी अभंग का लिहिले याचं कारण सांगेन. देवाचं ज्ञान अवघडे म्हणून ज्ञानोबा याचा अवतार झाला. ज्ञानेश्वरी अवघडे म्हणून पैठणला एकनाथ महाराजाचा अवतार झाला. आणि ते नाथ महाराज जनार्दन स्वामीकडून बोध संपन्न झाल्यानंतर समाजाला मोक्ष मिळावा, समाजाला ज्ञान व्हावं म्हणून कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला वेदांताचे सिद्धांत सांगू लागले. म्हणून कीर्तनकारानं समाजाला कीर्तनातून काय सांगावं? वेदांताचे सिद्धांत. नाथ महाराज सांगून वेदांताचा सिद्धांत काय काय? एकच सिद्धांत, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म सत्य आहे, दिसणारं जगत मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्म स्वरूप आहे. हा वेदांताचा सिद्धांत आहे. नाथ महाराज कीर्तनातून सांगू लागले. पण खरं समाजाला पटत पेटी मास्तर राहू द्या. समाजाला ते पटत, समाजाला कीर्तनात गाणे, एखाद्या महाराजांना गाणे म्हणतात लोक म्हणतात काय महाराज होता, तुला पोत्यात घालून मुंगा बांधून हाणलं पाहिजे कडू. म्हणजे खरं कीर्तन करतो लोक म्हणते त्याला जमत नाही का, तुला कळत नाही. एखादा जर महाराज जर आला इथं आणि त्यानं वेदांत सांगितला तर लोक म्हणजे त्याला कीर्तन जमत. खरं सांगा, त्याला जमत नाही का याला कळत नाही? याला कळत नाही, त्याला जमतंय. नाथानं कीर्तनात वेदांताचे सिद्धांत सांगू लागले. ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे, जीव ब्रह्म स्वरूप आहे. पण समाजाला कळलं ना. पुढे अशी शिवाजीराव सारखी बसलेली माणसं, पेटी मास्तर तुमचं नाव भास्करराव गाव, असे लोक पुढे बसले. नाथ महाराज कीर्तनात वेदांत सांगू लागले की ब्रह्म सत्य जग मिथ्या. शिवाजीराव म्हणले भास्करराव, शिवाजीराव म्हणले भास्करराव असं कुठे कीर्तन असते का? ब्रह्म सत्य जग मिथ्या गाणे म्हणणं, पोवाडे म्हणणं, काहीच म्हणणं.
भास्करराव म्हणले खरंय राव मलाही बी काही कळलं. दोघंही कीर्तनातून उठले. आता उठू नका, उठले तर तुमच्या मागच येईन मी. दोघं उठले घरी गेले. आता कीर्तनातून दोघं घरी गेले. त्या कीर्तनकाराला कसं वाटत? वाईट वाईट. नाथ महाराजाच्या डोळ्याला धारा लागल्या. ते म्हणले अरे अरे अरे, मी समाजाला खरं सांगायलो तर भास्कररावला शिवाजीरावला पटलं आणि माझ्या कीर्तनातून उठून गेले. नाथ महाराज रडू लागले. मग दुसऱ्या दिवशी विक्रम महाराजावर निरोप दिला नाथ महाराज. म्हणजे विक्रम महाराज जा त्या दोन्ही म्हाताऱ्या सांगा की कीर्तनात येऊन बसा. विक्रम महाराज म्हणजे काय करते? विक्रम महाराज गेले, शिवाजी बुवाकडे गेले, भास्कररावकडे गेले. आता दोन्ही म्हातारे आपण पक्के ध्यानातच बसले. माझ्या दोघाकडे गेले. विक्रम महाराज म्हणले एकनाथ महाराजाचा निरोप आहे, कीर्तनाला चला. शिवाजीराव म्हातारतच ते म्हणजे काय चला, तर कीर्तन करता येते का? ब्रह्म सत्य जग मिथ्या असं कुठे कीर्तन असते का? भास्कररावकडे गेले. भास्करराव तर ते भास्करराव ते म्हणजे जाय मार, कीर्तन येत नाही. ब्रह्म सत्य जग मिथ्या असं कुठे कीर्तन असते का? विक्रम महाराज म्हणजे राहिला नका येऊ. विक्रम महाराज नाथाकडे गेले. म्हणजे नाथ महाराज ते शिवाजीराव आणि भास्करराव काही कीर्तनाला यायचा वाण दिसत. नाथ महाराज म्हणले काहून येत नाहीत? विक्रम महाराज म्हणले ते सांगितलं बा तुम्ही कीर्तनात ब्रह्म सत्य जग मिथ्या अशा गोष्टी हाणायला ते त्याला काही कळत. विक्रम महाराजाला पुन्हा पाठवलं. म्हणजे नेमकं कीर्तन कसं करायचं ते विचारून या. ते पुन्हा आले शिवाजीरावकडून भास्करराव. दोघांमध्ये कीर्तन कसं करायचं? हे म्हणजे काय नाही, कीर्तनात एक आई माझी मायेचा सागर गाणं म्हणायचं आणि 2-3 विनोद करायचे. मग आम्ही दोघं कीर्तनाला येऊन बसलो. विक्रम महाराज गेले. नाथ महाराजाकडे म्हणले महाराज बसा, जिथे तिथं बसा. जिथं तुम्ही ब्रह्मसत्य म्हणता तर तुम्हाला गाणे म्हणावं लागते. गाणे जर म्हणले तर शिवाजीराव भास्करराव कीर्तनाला येतील. नाथानं पुन्हा निरोप पाठवला, यायचं तर या म्हणा, नाही तर येऊ नका. मी गाणे म्हणायचो. इराणी सांगाव्या रेमट कहाणी, चित्तरंजवणी करावया असे प्रमाण सांगू लागले. कीर्तनाची मर्यादा काही देव बोले उद्धवाशी, किरकिरानू नये पाठी बोलू नये भलत्या गोष्टी असे प्रमाण सांगू लागले. विक्रम महाराज म्हणजे असे कीर्तनात प्रमाण सांगितले ना, मग ते दोघं मेले तरी येत नाही. नाथ महाराजाला ते इतकं वाईट वाटायचे की कीर्तनातून दोघं उठलेच का. नाथ महाराजाला काही करायचं नाही. हे 2 म्हातारे पुढे आणून बसवायचे. हे तो दोघं ने मला तटूनच भेटले. ब्रह्म सत्य म्हणला तर आम्ही कीर्तनाला येणार, जग मिथ्या म्हणला तर आम्ही कीर्तनाला येणार. असंच ना भास्करराव, आम्ही येणार. मग नाथानं पुन्हा निरोप पाठवला. जा त्या भास्कररावला आणि शिवाजीराव सांगा मी कीर्तनात हसवतो, तुम्ही कीर्तनाला या. महाराज आले. शिवाजीरावला आणि भास्कररावला सांगितलं की बाबा नाथ महाराज म्हणाले कीर्तनात मी हसवतो, तुम्ही या. भास्करराव म्हणजे ते असंच म्हणल आणि पुन्हा तिथे गेल्यावर ब्रह्म सत्यच म्हणल तर मी पेटी घेऊनच यायचो घरी. नाथ महाराज म्हणले नाही, ते फक्त या तर म्हणा. हसवतो म्हणल्यावर काय, भास्करराव पेटी घेऊन आली. शिवाजीराव तर उड्या हाणतच आली आणि दोघे पुढे बसले. दोघं पुढे बसल्यावर काय, नाथाना कीर्तनाला विना घेतला. विना घेतला की शिवाजीराव विक्रम महाराज म्हणले महाराज त्याला सांगा बरं ते ब्रह्मसत्य म्हणेल, जगमिथ्या म्हणेल, मी उठून जाईल. विक्रम महाराजांना कानात सांगितलं महाराज ते ब्रह्मसत्य जगमिथ्या म्हणून. महाराज म्हणले काही काळजी करू नका, आज असं कीर्तन करतो म्हणले. शिवाजीराव भास्करराव खुश. त्या दिवशी असा अभंग घेतला कीर्तनाला भास्करराव. तुम्ही म्हणसान तुला काय माहित, मी तिथंच होतो तुमच्या बाजूला. असा अभंग घेतला कीर्तनाला. आबा बायको मोठी, आबा बायको मोठी,
इकडं अभंग घेणं आणि शिवाजीराव डुलायला. मग शिवाजीराव म्हणले याला म्हणतेच कीर्तन. काय म्हणे ब्रह्मसत्य जग मी त्या कंटाळा आलाय म्हणे. आज बघा बरं कसा अभंग घेतलाय. आबा बायको मोठी. लागले हसायला लोक. मग खरं सांगा शिवाजी बाबा तुम्ही माझ्या आजोबासारखी. नाथ महाराज म्हणतात आबा बायको मोठी. बायको मोठी असावं का छोटी असावं? विनोदासाठी सांगत नाही, मला उत्तर द्या. त्यानं उत्तर बरोबर दिलं. बायको कशी असावं? छोटी असावं. बरं इथं थांबा आता पुढं. हे म्हणले आबा बायको मोठी आणि बायको कशी असावं? पुढं पुन्हा म्हणतात मुसळ घेऊन लागली. मग खरं सांगा भास्करराव तुम्ही आज्यासारखी माय. आपण म्हणजे तुम्ही केलेल्या ज्या बायका आहेत त्याचं काम नेमकं खाऊ घालणं मारायचंय. एखाद्याची बायको मारत जरी असली तर त्याच्या बायकोनं घरात मारावं का दारात मारावं? पण मला घरात मारावं. कुठेच मारू नये. घरात मारू नये. दारातही मारू नये. लोक हसू लागले आणि नाथाला कळालं अरे अरे लोक हसायचे. आणि तीच हसण्याची समाजाची नाड ओळखली. समाजाचं मनोरंजन का होईना पण मनोरंजनाच्या भूमिकेतून समाजाला ज्ञानाची प्राप्ती करून द्यायची या हेतून नाथ महाराजांना भारूड लिहिले. विठ्ठल कळालं ना भारूडाची भूमिका काय हेतू काय. समाजाचं मनोरंजन करायचं आणि मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून समाजाला ज्ञानाची प्राप्ती करून द्यायची म्हणून नाथानं भारूड लिहिली. कशाला म्हणतात भारूड? जे ज्ञानावर करतं आरूढ त्याचं नाव भारूड. मग आजचा अभंग भारूड प्रकरणातला आहे. भारूड आहे आणि अभंगाचं नाव दादला आहे. काय काय अभंग भारूड आहे आणि भारूडाचं नाव दादला आहे. आता दादला म्हणजे रॉंग नंबर. दादला म्हणजे नवरा. हे अलीकडचे शब्द झाले. आता आमच्या काळात काही शब्द होते जुन्या काळात. आमच्या जुन्या काळात काही शब्द होते नवऱ्याला दादला म्हणत नव्हतं. बायानं बाहेर जर चर्चा झाली हे बाई कोणत्या गावचा नवरा केला ती नवरा नव्हती म्हणत. ती म्हणायची तुला काय सांगू सखे दुरुळू आंबुला केला गे बाई. हे बाई मी दुरुळू आंबुला केला. दुरुळू दूरचा आंबुला केला. आंबुला म्हणजे कोण भास्कर? आता तुम्ही म्हणसाल कोडून येतोय पुढे बसून तुम्हाला मागं लागला. आंबुला म्हणजे नवरा. आंबुला म्हणजे नवरा आणि आंबुली म्हणजे बायको. आंबुला म्हणजे नवरा आणि आंबुली म्हणजे बायको. तसं दादला म्हणजे नवरा आणि बायला म्हणजे आंबुला म्हणजे नवरा आणि आंबुली म्हणजे बायको. तसं दादला म्हणजे नवरा आणि बायला म्हणजे घ्यायला करून बायला म्हणजे बायको. तुमच्या म्हणे बायला म्हणजे दुसरा का? किंवा बायला आहे. बायला शब्दाचा अर्थ आहे बायको. आता शब्द बदलले. आता मिस्टर अँड मिसेस. आता इथून पुढं काय निघल सांगता येत नाही. तसं अभंगाचं भारुडाचं नाव दादलं आहे. नाव जरी दादल्याच आहे पण भाषा मात्र बाईची. भाषा बायल्याची. ती बाई म्हणायली मला दादला नलगे बाई. नाव जरी दादलंय पण भाषा कोणाची?
बायलेची म्हणजे बायकोची भाषा आहे. आणि ती बाई तिच्या मैत्रिणीला म्हणती, सखे मला दादला न लगे, मला नवरा नको. आता शांत आहे का? नवरा नको हे म्हणणं योग्य आहे का? बरं, कधी म्हणायचं? लग्न व्हायच्या आधीच म्हणायचं पोरीनं, का लग्न झाल्यावर म्हणावं? लग्नाच्या आधी म्हणायचं. आई मग ह्यो नवरदेव पसंत नाही, मला करायचा आठवतच नाही. लग्न झालं, 2-3 पोरं झाली आणि मग माईला म्हणाली, आई मला ह्यो नवरा नाही का, आईलाय मारावं हिलाय मारावं. हे नंतर म्हणून जमत. यातून व्यवहार पण शिकण्यासारखा आहे. हे जे तुमचा सोयरीक संबंध असतो, हे 2 परिवार एका जागी जुळवून असतात, तरी पाहून गोष्टी केल्या पाहिजे. सोपं सांगू का तुम्हाला, कळलं असं? आजच्या अभंगातून ही बाई तिच्या नवऱ्यासोबत फारकत घ्यायली. फारकत. तुमच्याकडे नवरा बायकोचं पटत नसल्यावर काय घेतात? त्याला काय म्हणतात? हा, घटस्फोट म्हणतात ना. आमच्याकडे त्याला फारकत म्हणतात, म्हणजे काळी मोड. आता ते ना एकत्र राहायचं, तसा अभंगातला घटस्फोट आहे. आज ही बाई तिच्या मैत्रिणीला म्हणायची. माईला पण बोलणं, बापालाही बोलणं. बोलायली कोणाला? मैत्रिणीला. लक्ष देऊन ऐका, मैत्रिणीला काऊन बोलायली त्याचं कारण सगळं सांगतो मी. तिथंच होतो. हिला हिच्या मायबापानं सांगितलं होतं की आम्हाला तू बोलायचं नाही, आम्हाला तू मेली, आम्ही तुला. हे असं काऊन झालं सांगू का? हिच्या बापानं ही आली वयात महाराज. ह्या भंगातली जी बाई बोलायली का, ही आली वयात. वयात आली तर हिच्या बापानं हिला शिकायला ठेवलं होतं पुण्यात. तर पुण्याला हे मी कीर्तन जे करायलो का, हे रेडीमेडचं दुकान असते बरं. कोणावर कधी बसून सांगता येत नाही, तर माणसानं आम्हालाच कसं बोलायला. ही पोरगी कोणी ठेवली होती शिकायला? पुण्यात. ही पोरगी आली वयात. वयात आलं तर बापाचं कर्तव्य काय? आपली पोरगी वयात आली की तिचं लग्न लावून. म्हणून एक दिवस बापानं फोन केला. कोणाला? त्या पोरीला. हॅलो चित्रगंधा. ते कोणत्या चित्रीने फोन उचलला. म्हणे काय पप्पा? काय म्हणली? काय पप्पा? एकूण बाप लाड करू लागला. म्हणे चित्रू तू आता वयात आली. म्हणे हो, मग आता तुझं लग्न करायचं. म्हणजे बर बाबा. मोठ्या दादानं नवरदेव बघितला. मग ती विचारपूस करू लागली, कोणत्या गावचा आहे? म्हणे हावर गावचा आहे, जवळचा. कोणत्या गावचा आहे? हावर गावचा आहे, जवळचा आहे. काय करतोय? म्हणजे इंजिनियर आहे. बर, त्याला पगार किती आहे? 80,000 रुपये पगार आहे. जमीन जुमला? अगं कळमला 2 मजली त्याचं घर आहे. सगळं तिनं विचारपूस केली. नंतर ती चित्री तिकून म्हणली, बाबा तो दिसायला कसा आहे? दिसायला कसा म्हणलं? यानं खरं खरं सांगितलं तिच्या बापाला. ते म्हणे तू जिंतूरचे प्रसाद महाराज गर्दी पाहिली का? तसाच आहे म्हणे दिसायला. तिने युट्यूबला नाव टाकलं माझं, प्रसाद महाराज गर्दी. तिनं मला पाहिल्यावर तिनं तिकून नापास केलं. देऊ तिनं बापाला फोन केला. म्हणे बाबा मला प्रसाद महाराजासारखा नवरदेव म्हणल्यावर करायचा नाही, कारण प्रसाद महाराज दिसायला कसा आहे? की म्हणे मला नाही करायचं. मला प्रश्न पडलाय विक्रम महाराज. आता माझं जाऊ द्या. पोरी म्हणतात काळा नवरदेव करायचा नाही. या काटायला म्हणा, आता तुम्ही काळे नवरदेव जर केले नाही, हे काय दोरीनं बांधून काय अरबी समुद्रात फेकून द्यायचे काय? काय ती म्हणे मला नाही करायचं. बाप म्हणला पोरी आपला पाहुणा आहे, पाटील आहे. कोण आहे? पाटील. हे बघा मी जातीवादातून बोलत नाही बरं का, तुम्हाला समजण्याकरिता सांगतो.
आणि लग्नाचा संबंध जाती जातीतच असावा. अगं आपल्या जातीचा आहे, शिवाय 80,000 पगार आहे आणि पदवी काय इंजिनियर आहे आणि त्याचा 2 मजली बंगला कुठे कळमलाय आणि पुन्हा आपला पाहुणा आहे की म्हणे ते काय मला सांगू नका, पोरगं काळ आहे मला करायचंय. अगं असं म्हणे काळ पण दिवसाला 3-3 कीर्तन करायला म्हणे. काय करते गोऱ्याला घरीच बसू नये ती म्हणे मला नाही करायचं. 1 महिना गेला विसरून गेला. तिकून तिचा फोन आला म्हणे हॅलो पप्पा. मी बोल चित्रू. ती चित्री म्हणली बाबा आता मी वयात आले आणि मी इकडंच नवरदेव पाहिला म्हणल्यावर तर गारच झालं. ते म्हणे थांब 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 मोठ्या दादाला बोलू दे, लहान्या दादाला बोलू दे. त्यांना सगळे भाऊ बोलवले आणि मोठ्या भावाला म्हणला दादा पोरगी म्हणती नाही तिकडच नवरदेव पाहिला. तो दादा तिथंच म्हणला आई तुझ्या पोरीने जर काही घोटाळा केला आम्ही तुझ्या लग्नात येणार तुला आमच्यात घेणार. थर 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 कापत बापाने विचारलं पोरी चांगला हावरगावचा पोरगा पाहिला तू नापास केला आणि आता कोण पाहिलं. पोरगी म्हणे काय सांगू पप्पा पोरगा म्हणजे पोरगाच आहे. कोण आहे अहो म्हणे इंजिनियर आहे. म्हणे बर पगार 1 लाख पगार आहे. याला किती होती 80. याला किती 1 लाख. जमीन जुमला. हा इथं पुण्याला 4 मजली बंगला आहे. याचा कुठं होता कळमला किती मजली 2 मजली आणि याचा कुठे पुण्याला किती मजली 4. सगळं झालं. बाप म्हणला दिसायला कसा आहे गोरा पाणी म्हणे पांढराज. हे हावळगावचं कसं होतं पण म्हणलं प्रसाद मारसारखं. आणि बाबा काय सांगा गोरा पाणी म्हणे. शेवटचा प्रश्न केला बापाला त्याचं आडनाव काय. पोरगी म्हणली पठाणे. पोरगी काय म्हणली पठाण. पठाण म्हणल्यावर तर बापाला तो चक्रच आहे. आता आपण आपल्या समाजात लग्न करतो आणि मुस्लिम धर्मीय त्यांच्या सोबतच लग्न करतात ही पद्धती. पण आता हिनं जातीचा नवरा सोडला आणि दुसऱ्या सोबत काय झाली. बाप म्हणला करायचं नाही, केलं तर आम्हाला बोलायचं नाही. ती म्हणली केलं तर हेच करत. अहो गेली पळून ती इतक्यावर राहिली काय. ती पळून गेली कोणासोबत गेली पळून. मग गेल्यावर इकडं मायबापाचा संबंध तुटला आणि आता तिला एकच मैत्रीण राहिली आणि तिला ती बोलू लागली. आता पळून तर गेली. आता पळून गेली तशीच फसली. मैत्रिणीने विचारलं ए पोरी कसा चालला तुझा संसार. ती म्हणे बाई तुला काय सांगू भोळा दादला बाई म्या केला. भोळा दादला बाई म्या केला. भोळा दादला बाई केला. भोळा दादला बाई केला. संसार सारा गलिला. संसार सारा गलिला. भोळा दादला बाई केला. भोळा दादला बाई म्हणले सखे तुला काय सांगू मी फसले. बापाचं ऐकलं नाही आणि आता बापाकडे मला जाता येत. ते म्हणे काय झालं भोळा दादला बाई म्या केला. म्हणून सांगत असतो मी कीर्तनात
इथं तरुण वर्ग आणि मुली आहेत, सगळे म्हातारीच आहेत. पण ऐकत असतील तर तरुणानं या म्हाताऱ्या लोकांकडून आदर्श घ्यावा. मनानं विवाह करायचा नाही, आपल्या बापाच्या मनानं करायचा. या म्हाताऱ्याकडून तेच शिकायचं. आता तुमचं वय किती? 79. तुमच्या काळात समजा तुम्ही गृहस्थी आहेत का? कसं गृहस्थी आहेत ना, म्हणजे लग्न झालं ना, तुमचं लग्न झालं, तुम्हाला जी बायको आली ती तुमच्या बापानं पाहिली का तुम्हीच पाहिली? जमलं. आता म्हातारा भारी दिसायला, म्हातारा म्हणजे पाहिली. आता राडच फिरला. बरं जाऊ दे. आज करा तुमचं कसं होतं. आमच्या आजी, तुमच्या वडिलांना तुमची सोयरी केली का तुम्हीच? वडिलांनी. कोणी केली? इथे बरेच म्हातारे. बाबा तुमची सोयरी? वडिलांनी. या म्हाताऱ्याला विचारा, पण ज्या वडिलांना तुम्हाला पोरी पाहिल्या, इमानदारी सांगा, तुम्हाला ती पसंती होती का? ते माने हलवणं तर नाही म्हणणं तर होय म्हणणं. ते माहिती नाही म्हणावं, घरी गेल्यावर तर मारतील. पण हसण्यासाठी सांगत नाही. बापानं ज्या पोरी पाहिल्या का, या म्हाताऱ्या लोकांना त्याच बायासोबतच संसार केली, दुसरीकडे नजर टाकली. आज पोराच्या मनानं पोरी करतात आणि 2 महिन्यात घटस्फोटावर येतात. ही शोकांतिक आहे. म्हाताऱ्याकडून हेच आदर्श घ्यायचा. जशी असल तशी एकदा पदरात पडली ना, तिच्या सोबतच संसार काढायला लावायचा. हा आदर्श वृद्ध मंडळीतून घ्यायचा. आज हिनं बापाच्या मनावर नवरदेव केला, मनानं केला आणि मनानं केला आणि फसली. हिचा नवरा कसा निघाला? भोळा निघाला. काय की नवरदेव भोळा निघू नये, आणि हिनं केलेला कसा निघाला? भोळा. आपल्या गावची पोरगी, पिटकुरची पोरगी, आणि तिनं नवरा केला भोळा, आणि तिच्या घरी येरमाळ्याची एकदाच पाहुणे आले 16. जमलं. मग आता नवरा भोळा केल्यावर नवऱ्याला सांगितलं येरमाळ्याचे 16 पाहुणे आले आणि जीव घालावं लागते. भोळं नसावं बरं का नवरदेव. हे सोयरिकी जमवणारे माणसं तर इतके हुशार असते मृदंगाचारी, हे न खपणारा माल पण खपवते. ते म्हणजे पोराकडं पाहायचं काम नाही. पोरीच्या बापाला वाटते पोरग म्हणजे भारी काय. ते बोलणं इथं असतील पहा, मरून त्याच्या पोटी जाऊन पहिल्या वकड्याच काय हो. सोयरीक जमवणारे बोलतातच, खास बोलण्यात पोरग व्हायचं काम नाही. पोराकडं नवरीचा बाप म्हणतो काय करते पोरग देवाण घेवाण करते. पोरीच्या बापाला वाटतं पैसे देते, पैसे घेते का. लग्न होतंय, पोरगी नांदायला जाती आणि ते पोरग जांभाळ्या देतोय, झोप घेते. मग काम फसतंय. तिनं नवरा भोळा केला. हे म्हणे येऊ मालक, येरमाळ्याचे पाहुणे आले, जेवायला करायचं बाजाराला. आता इटकूरला बाजार कुठला आहे? कुठं भरते बाजार? जा म्हणे बाजारात, ही थैली घ्या. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, थैली का जोड्या का काय? पिशवी घ्या आणि या बरं बाजार घेऊन. ती म्हणे मी बाजारात हरपून उत्तर. ती म्हणे बाई 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 पूर्वीच्या बाजारात लहान लेकरं फिरून येतात, हरपून येतो. मला नाही जायचं. अहो म्हणे जा. नाही म्हणे मी हरपून उत्तर. अहो जा हरपत नाही, पाहुण्या जेव नाही म्हणे मी हरपून उत्तर. पोरगी साधी नव्हती,
तिनं अशी हातभर दोरी कापली आणि त्याच्या पायाला बांधली. आणि या बा तुमच्या पायाला दोरी बांधते आणि या दोरीकडे ध्यान ठेवा आणि बाजारात जा. जास्त गर्द्यात जायचं नाही आणि बाजारात गेले की अधून मधून दोरीकडं पाहायचं. पायाला दोरी असली तर तुम्ही हायच आणि पायाची दोरी जर सुटली तुम्ही हरपले. आता हिला काय माहिती दोरी सुटल म्हणून हिनं पायाला दोरी बांधणे हे तिकून निघलं पिशवी घेऊन. बायकोन काय सांगितलं होतं, जास्त मधात जायचं नाही म्हणल्यावर तर माणसाला लय जोर येते. आता बघा ज्याला नाही स्वर त्याला बोंबलायचा भलता जोर. आता मी बायकोन काय सांगितलं होतं, नाही मधात जायचं. ते हटकून मधात गेलं. कसा कोणी शिवाजीराव साप आला, याचा पाय त्याच्या पायात, त्याचा पाय याच्या पाय, 4-5 तंगडी झाली. एक त्या पायाची सुटली दोरी सुटली आणि त्याला तितक्यात बायकोचं ध्यान झालं. बायको काय म्हणली होती की दोरीकडं पहा. त्यानं पायाकडे बघितलं, असं खाली बघितलं की पायाला दोरी दिसत. त्यानं जो धिंगाणा लावला, हरपलो मी, मी हरपलो. ते आवाज ऐकला शिवाजीरावनं. ते म्हणले हे तर आपल्या गावातलं दिसायला, बाजारातच हरपलो म्हणाले. शिवाजीराव तिथे गेले, काय झालं रे? ते म्हणे मी हरपलो. शिवाजीराव म्हणले नाही तू हरपला नाही, तू गावात आहे. ते म्हणे तुम्ही बी हरपले. शिवाजीराव म्हणले हे सरकण्याचा वाढदिवस आहे. बायकोला फोन लावला, म्हणले बाई 4-5 लाखाची सोय कर, याला गोळ्या सुरू करावं लागते, त्याला दवाखान्यात न्यावं लागते. ती बाई म्हणली काय झालं मामा? अरे म्हणे आपल्या बाजारातच हरपलो म्हणे रे. त्या बाईच्या ध्यानात आलं की दोरी सुटल्याचा वाढदिवस आहे. तिनं पुन्हा दोरी आणली. याचा इथं बाजारात दणका चालू, हरपलो. सगळा बाजार एका जागी आला. कीर्तन येत नाही तेवढे लोक जमले आणि तितक्यात बायको आली. पाहिलं तर बाजारात गर्दीच गर्दी यायच्या लोक. याचा दणका चालू, हरपलो. ही आली, गर्दी बाजूला केली, गडबडीत त्याच्या पायाला दोरी बांधली आणि म्हणली काय बोंबलेली मोठ्यानं, हरपलो पायाकडे पहा. त्यानं पुन्हा पायाकडे बघितलं, दोरी त्याला दिसली. ते म्हणला मी सापडलो. इतक्या भोळ्यासोबत संसार होईल का? आणि आज ही पळून गेली तर फसली. आणि आता म्हणती भोळा दादला बाई म्या केला. आता हिच्या बापानं कोणत्या गावचा पाहिला होता? आवडगावचा. कोण होता? इंजिनियर होता. किती मजली बंगला होता? कुठं होता? दिसायला कसा होता? काय ध्यान देऊ नाही काही. आणि कोणासोबत गेली? दिसायला कसा होता? गोरा. पगार किती होती? 1 लाख. पदाला कोण होता? इंजिनियर. घर किती मजली होतं? 4 मजली. कुठं होतं? पुण्यात. ते घर जे होतं का 4 मजली, ते घर होतं भाड्याचं. ते घर कोणाचं होतं? भाड्याचं. घर कोणाचं होतं? ते भाड्याचं होतं. भाड्याचं जास्त दिवस यानं घर खाली केलं नीला. तिला उचललं आणि स्वतःच्या घरी आणलं. तर घरी आणल्यानंतर तिचं घर कसं निघालं? Oh,
मूळच्या घराला आणलं तर ते घर कसं निघलं? मोडकेशे घर, तुटकेशे छप्पर, देवाला देवघर नाही. आता त्याच्या घरात देवघर कसं असेल? आणि ते कसं निघलं पुन्हा घर? मोडकं, वरी बघितलं छप्पर, तुटकं, आणि देवाला देवघर. आणि ती आता तिच्या मैत्रिणीला म्हणाली, सखे मला दादला नलगे बाई, काही कर पण मला याच्यासोबत राहायचं नाही. जुन्या बाया जसा नशिबात नवरा भेटला त्याच्या बरोबरच संसार केला. घर मातीचा असो नाही तर कसंही असो, नवरा पिणारा असो नाही तर कसंही असो. पण आता नवीन पिढी बिघडली, स्वतःच्या मनानं पळून गेली. आता म्हणाली घर कसं आहे? मोडकंय. मग तिची मैत्रीण म्हणते, अगं आता तुला तर तुझ्या घरचे जवळ घेत नाही आणि याला सोडून तुला आता दुसरं कोणी करणार नाही. मैत्रीण आहे तुझी, मी तुला 10 लाख रुपये देते, तू घर बांध, छप्पर टाक आणि एक देवघर घेऊन ये. आता हे झालं रूपक. हे काय झालं? आता मोडकं घर म्हणजे काय आणि तुटकं छप्पर म्हणजे काय आणि देवाला देवघर कसं नाही. आता घर असते खाली, छप्पर असते वर. मग आता मृत्यूलोक मोडका आहे. हा मृत्यूलोक खाली आणि हा मृत्यूलोक कसा आहे? मोडका आहे. कसा मोडका आहे? या मृत्यूलोकाचा नियम आहे. या मृत्यूलोकात 4 नियम आहे. किती नियम आहे? 4. इथं येताना आपल्या बरोबर कोणी नाही, इथून जाताना आपल्या बरोबर कोणी नाही, इथं कमवलेलं सोबत नेता येत नाही आणि इथं फार दिवस राहता येत. किती झाले? 4 झाले. पण तुमच्या ध्यानात राहिले, इथं येताना आपल्या बरोबर कोणी नाही, इथून जाताना आपल्या बरोबर कोणी नाही, इथं कमवलेलं बरोबर नेता येत नाही आणि इथं जास्त दिवस राहता येत. हे मोडकं आहे. येणे एकले हो, जाणे शेवटे, इथे राहण्याची नाही गल्लो. इथं नाही राहता येणार, इथं मरावं लागतं. इथं मेले बहुत जन गेली, नाही आले माहुती, बहुत जन गेली. इथं खूप गेले. तुमच्या आयुष्यात बरेच माणसं तुम्ही जाळली नसतील, तर ते वापस आले का? नाही. चौदा चौकड्या लंकानाथा, 99 सहस्रराया दशरथा, तेही गेले मृत्यू पंथा, मागे सर्वथा मुरलेची. इथं मरावं लागतं म्हणून हा मृत्यू लोक मोडका आहे. येथ नाही ऊर आले अवतार,
इथं नाही उरू आली अवतार, इथं अवतार उरले नाही. अवतार उरल्यानं नाटकं करायची, गपचूप इथून जायचे, हे मृत्यू लोक आहे. इथं मरावं लागतं हा एक नियम आहे. आणि दुसरा नियम आहे, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैशी सुख निद्रा अंतरोनी इंगळाच्या. या मृत्यू लोकात माग कोणी सुखी झालं नाही, उद्या कोणी सुखी होणार नाही, आणि आज कोणी सुखी. मग इथं मरावं लागतं आणि इथं सुख नाही. म्हणून मृत्यू लोक कसा आहे, मोड काय मोड केशे घर. आता वर बघितलं तर छप्पर तुटकय, मग स्वर्ग नावाचं छप्पर आहे, स्वर्ग वरी. आणि ते कसं आहे, ते तुटकय. आता इथं मरायचं आणि तिथं जायचं. ते तुटका असल्यामुळं तिथं जास्त दिवस राहता येत. ते तुम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्यमर्त्य दुःखम विशन्ति. एवं त्रिधर्म मनु प्रपन्ना गतागतम काम कामालभते. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. येऊ लागती माघारे मृत्यू लोका, जैसा वेश्या भोगी कवडावीची. मग दारईचे पुणे तियेचे. सांगा वेश्येजवळ किंमत कुठपर्यंत आहे. जोपर्यंत खिशात पैसा आहे तोपर्यंत वेश्येजवळ माणसाला काय किंमत आहे. खिशातला पैसा संपला की ती वेश्या म्हणते, भाऊराव आता आवराव, जवळ थांबू देत नाही. तसं स्वर्गात किंमत कुठपर्यंत आहे, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत. पुण्य संपलं ना तिथून काढून देतात. तो कामने जाती पुण्यक्षय इथं मरायचंय म्हणून हे मोडक, आणि तिथून पुन्हा खाली यायचं म्हणून ते तुटक. मोडकेशे घर तुटकेशे छप्पर. ऐका, देवाला देवघर नाही. आता देवाला देवघर कसं नाही, आता मृत्यू लोकात देवाला देवघर नाही, आणि स्वर्गात पण देवाला देवघर. तुम्ही म्हणसाल इथं नसेल पण तिथं तर असेल ना. तिथे काही नाही. आपल्याला वाटतंय ते लय भारी, त्याला वाटतंय हे भारी. कोणतेच भारी नाही, दोघांच्या ताना ताण्याचे. फक्त इतकंही आपल्यापेक्षा जरासं ते चांगले बघतात. पण इथले माणसं विषयाच्याच नादी. इथं विषयाच्या नादी असल्यामुळे इथं देवाला देवघर नाही. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्याची नाही. हा स्वभावची पायी इंद्रियाचा. मग इथे विषय सेवन करण्याची वृत्ती, विषय विषयाचा परिपाडू. गोड परमार्थ लागे कडू. गोड परमार्थ कसा लागायला, या कडूला
कडूला गोड परमार्थ कसा लागायलाय? कडू लागायला. आणि कडू संसार कसा लागायलाय? गोड लागायला. मग इथं देवाला देवघर, सगळे माणसं विषयाच्याच नादी तिथले, आणि तिथं हीच बोंब आहे. फरक इतकाच आहे, इथं जरा घाण भोग येत आणि तिथले भोग जरा चांगले भोग. इथले पण विषयाच्या नादी, तिथले. आता तुम्हाला समजण्यासाठी सांगतो, इथले माणसं नाश पावणाऱ्या बाईच्या नादी आणि तिथली माणसं, तिथले देव ज्या बाया कवाच मरत नाहीत ते याच्या नादी. पण दोन्ही बी नादीच. इथले जे माणसे हे कोणाच्या नादी आहेत? नाश पावणाऱ्या बाईच्या नादी. कधी न कधी बाई मरणार आणि तिच्या तुम्ही नादी विषय. ते पण नादी आहेत, पण तिथली बाई कधीच मरत. गणेशराव, तिथली बाई मरतच नाही. 4-5 जणी सांगतो तिथल्या, कवाच मरत नाही. काय ध्यान देऊन ऐकायचे तुम्ही? तिथं 4-5 जणी आहेत वरी, मरतच नाही. कोणकोणती नाव आहेत सांगू का? इमली, कमली, चंद्री, ह्या नाही. उर्वशी, मेनका, तिलोत्तमा, पद्मिनी, सुवर्चना, देवांगना, रंभा. तुम्हाला जर पाहायचे असतील नाही, या ते एक उपाय आहे माझ्याजवळ. ह्या जर पाहायचे असतील एक उपाय आहे, मरायची गरज नाही. जी टॉकीजवर गाढवाचं लग्न पिक्चर लावायचं. काय लावायचं? गाढवाचं. त्याच्यात मकरंद अनासपुरी हिरो आहे. तो मकरंद अनासपुरी का भगव्या लुंगीवाल्याच्या महाराजाच्या नादी लागते. मग लागते का नाही? बरे, खरंय का खोटे? कवा मी खरं बोलतो महाराज. एखाद्या वार्त्या सोडून पैशासाठी खोटं बोलतो. त्याचं नाव काय? गणेशराव काय म्हणा, पण पोरं म्हणजे नाव काय? सावळ्या. ते कोणाच्या नादी लागते? त्या भगव्या लुंगीवाले. त्या काय म्हणते, बुवा काय झालं पुढे बोल. ते म्हणते तुम्ही कुठं चालले? ते म्हणते स्वर्गात. ते म्हणते स्वर्गात? त्याचा हात धरतय, कर म्हणते डोळे बंद. पुन्हा सांगतंय तिथं काही घोटाळा करायचा, हात धरतोय, डोळे बंद करतोय, डोळे लावलं की सावळ्या कुंभार खालच्या गावातला कुठं जातोय? स्वर्गात. खरं सांगा, इथून सावळ्या तिथं गेला, गेल्या त्याला पहिली बाई कोण दिसली तिथं? कोण दिसली? रंभा. खाली कोण होती? एकही बाजू कमी नाही. रंभा म्हणतो गंगा म्हणतो. विनोदाचा भाग सोडा. आता ऐका, वरी गेला तर रंभेच्या नादी, खाली आला तर तसंच आहे आपलं. आपण माणसं नासक्या बाईच्या नादी, तिथली लोक न मरणाऱ्या बाईच्या नादी. पण दोन्ही काय झाले? विषयच झाले. दोन्ही पण विषय झाले. समजा तुमच्या गावात पोलिसाची गाडी आली, येऊ नये मग काही नवस नाही. समजा पोलिसाची गाडी आली, पोलिस कोणाला पकडतात? कोण म्हणलं? महाराजाला. नाही, महाराजाला पकडतात ना. उगी वांदे केलं त्याला सोडतील कसं? चोराला पकडतात. पकडायला काय आणतात? हातकड्या, बेड्या आणतात. शिवाजी बुवा एक बेडी आणली सोन्याची, एक आणली लोखंडाची. कोणती घाला हातात?
एक आणली सोन्याची आणि एक आणली लोखंडाची. कोणती घाला हातात? कोणती घाला? सोन्याची. आता काय करावं? हे म्हणजे लोखंडाची घाला आणि हे म्हणतोय काय करावं काय? कोण म्हणलं हातपाय खोरा जागीच मारा? अहो सोन्याची घालू नये आणि लोखंडाची घालू नये. लोखंडाची झाली तर ती बेडीच आणि सोन्याची झाली तर बेडीच. आता कोणती घाला होता? आता आली घाला. बस करो. सोन्याची घालू नये आणि लोखंडाची घालू नये. तसं स्वर्गातले भोग म्हणजे सोन्याची बेडी आणि मृत्यू लोकातले भोग म्हणजे लोखंडाची बेडी. दोन्ही ठिकाणी देवाला देवघर नाही. सखे मला प्रपंच रूपी दादला नलगे बाई. आता पूर्ण करतो. हिच्या बापाने जो नवरदेव पाहिला होता तो दिसायला काळा होता आणि त्याचं नाव होतं देव. ठाईचाचे काळा अनादी बहु काळा. वेदाला विला चाळा बाई येओ. ठाईचाचे काळा अनादी बहु काळा. तिच्या बापानं पंढरपूरचा काळा बघितला. तिनं ते केला आणि कोणासोबत पळून गेली? त्याचं नाव आहे संसार. म्हणून रुसलो संसारा सर्व हा विकार पांढरा. संसार पांढरा आहे आणि देवाला सोडलं आणि संसारासोबत पळून गेली. आणि आता म्हणते सखे मला प्रपंच रूपे दादला नलगे बाई. तिच्या मैत्रिणीनं तिकून फोन उघडला. फोनवर घडी पाहिली. ती म्हणे 10:28 झाली. तू म्हणते आता मला नवरा नको, हे पैसे घे आणि घरदार बांध पण आता घटस्फोटाच्या नादी लागू नको. ती म्हणे तुला काय सांगू, घराचं जाऊ दे पण मला घालायला कपडे पण चांगले नाही. दुसरं
तिनं सांगितलं, हे सखे मैत्रिणी, आता मला कपड्याची पण व्यवस्था नाही. काय झालं म्हणे तुझ्या कपड्याचं? फाटकेशी लुगडी, तुटकीच चोळी, शिवायला दोरा नाही. मला घालायला लुगडं फाटकं, चोळी तुटकी. आता लुगडं असतं वरून आणि चोळी असते आत. वरचं लुगडं फाटकंय आणि लुगड्याच्या आतली अंगावर असलेली चोळी कशी तुटकी. मग आता वरचं लुगडं काय, आतली चोळी म्हणजे काय? तर फाटकं लुगडं म्हणजे स्थूल देह फाटकाय आणि मधातली चोळी म्हणजे सूक्ष्म देह तुटकाय. 5 जणांपासून स्थूल देह झाला आणि 17 जणांपासून सूक्ष्म देह झाला. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी. बुद्धी कर्मेंद्रिय प्राण पंचकैर्मनसा धिया शरीरम सप्तदशभिः सूक्ष्मं तल्लिंगमुच्यते. पंचदशी ग्रंथात 17 तत्वापासून सूक्ष्म देह झाला याचं चिंतन आहे. तो तुटका आहे आणि त्याच्या वर असलेला हा मुर्दा स्थूल देह हा 5 जणांपासून झाला, हा फाटका आहे. ज्ञानोबारायनं देवासोबत भांडण केलं. नवा ठाई फाटून गेली ती त्वा आम्हाशी दिदली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी कशी आहे? षडगुण गोंडी रत्न जडित तुझं श्याम सुंदर शोभली रे. तुझी चांगली, आम्हाला कशी दिली? हा स्थूल देह 9 जागेवर फाटकाय म्हणून फाटकेशी लुगडी, आतला सूक्ष्म देह, तुटकीची चोळी. आता शिवायला दोरा नाही म्हणजे ज्ञानरूपी दोरा नाही. आता हे शिवायचं कसं? जेव्हा मरणाची क्रिया होते, मरणाची क्रिया म्हणजे दोन्ही देहाचा विसंगती होती, त्यालाच मरण म्हणायचे. आणि त्या टायमाला माणसाजवळ ज्ञान नसतं, माणसं तडफडतात, ओरडतात, मी मरतो. पण मी मरत नाही, मरतो तो स्थूल देह, मरतो तो स्थूल देह, सूक्ष्म देह. आणि तिथं म्हणायचं की मी न मरणार आहे. पण हे ज्ञान तिथं नाही. तिथं ह्या बाहेर रडतात, माणसं रडतात, शिवायला दोरा नाही. कसं शिवायचं? मी न मरणारा आहे. न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा अजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने श्री. त्याला म्हणायचं शिवणं. आणि हा ज्ञानरूपी दोरा तिथं शेवटच्या टायमाला. म्हणून मला प्रपंच रूपी नवरा नको ग बाई. म्हणजे आता खाण्याची पण व्यवस्था नाही. जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, खुर्ची काही. जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धार नाही. मग आता जोंधळ्याची भाकर म्हणजे पुण्य कर्माचं फल सुख, आणि आंबाड्याची भाजी म्हणजे पाप कर्माचं फल दुःख. पापन पुण्य भोगण्यात वर तेलाची धार नाही म्हणजे भक्तीची तेलाची धार नाही. आता झोपण्याची पण व्यवस्था नाही. मोडका पलंग तुटकी नवा, नरम बिछाना नाही. पलंग अंतकरण हा पलंग आहे, त्याला 4 पाये, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. मन संकल्प विकल्प करतो, बुद्धी निश्चय करते, चित्त चिंतन करतं, अहंकार गर्भ धारण करतो. मोडका पलंग आहे.
आणि त्याच्यावर नरम बिछाना. नरम बिछाना म्हणजे वृत्ती शून्य जीवन व्हावं. मी ब्रह्म आहे या पदावर पण त्याने येऊ नये. वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिशे मी माझे हरपले आई चाले अदृश्यतेची झाली काही दृश्य जे होती. सुखे मी निजरोगा शून्य सारोणे तिथे त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई. वृत्ती शून्य जीवन व्हावं त्याला म्हणावं नरम बिछाना नाही. अगं तुला काय सांगू, पाहिलं तेव्हा सोन्यासारखं दिसू लागलं, पण आता या राज्यात लेणे नाही. इथं कोणतंच लेणं माझ्या अंगावर नाही. इथं ज्ञान नाही, इथं भक्ती नाही, इथं ऐश्वर्य नाही, इथं वैराग्य नाही, काही नाही. म्हणे आता मला या प्रपंच रूपी नवऱ्यासोबत राहायचं. आणि मग काय काय नाही म्हणे मी आता पंढरपूरला गेले. पंढरपूरला जाऊन त्या देवाची माफी मागितली. त्याला सांगितलं हाची नेम आता न फिरे मागारी पैसले शेजारी गोविंदाच्या हरळी झाली पट्टराणी परी. मी पंढरपूरला गेले आणि त्याला जाऊन पुन्हा वरिले सावळे परब्रह्म नावाचा नवरा मी वरला. त्याच्यासोबत आता लग्न केलंय आणि त्याला सांगितलं आता पुन्हा चुकायचे नाही. एका जनार्दनी समरस झाली तो रस येथे नाही. मला प्रपंच रूपी दादला न लगे बाई. माझी चिंतन सेवा या ठिकाणी समाप्त आहे. 5-6 दिवसापूर्वी थोडा मला घशाला इन्फेक्शन आणि पेशी कमी झाल्या. 5-6 दिवस मी दवाखान्यात ऍडमिट होतो. 3 दिवसापूर्वी सेवा सुरू केल्या. अशक्तपणा जाणवतो आणि घशाला त्रास व्हायला. आणि तसा आपला आता वेळ 10 वाजून 40 मिनिटं झाली. आता बरोबरी झाली असं ना. आता जेवढं काही योग्य बोललो ते श्री गुरु नथू महाराज किहाळकर यांच्या क्षणाच्या संगतीचे स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरुवर्यांचे जेवढं चुकीचं बोललो माझा उद्धटपणा आहे, मूर्खपणा आहे. झालेली चिंतन सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणावर समर्पित करतो. महाराजांनी अभंग घ्यायला सांगितलं, जसं जमलं तसं चिंतन केलं. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी मनोभावी लीन होतो. सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो. इथून पुढच्या सप्ताहात तुमच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द याच ठिकाणी थांबवतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय भक्तश्रेष्ठ हनुमानजींच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्री गुरु आत्मानंद, श्री गुरु ब्रह्मानंद, श्री गुरु रामानंद यांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या या इंदपूर गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाचा आजचा पहिला दिवस आणि आजच्या पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा महाराष्ट्रातले विद्वान
कीर्तनकार वारकरी भूषण आदरणीय श्री हरिभक्तपरायण प्रसाद महाराज गडदे यांना केली, त्याबद्दल सर्व ग्रामस्थाच्या वतीने मी महाराजांची ऋण व्यक्त करतो. बरेच दिवस झाले माझी खूप इच्छा होती की महाराजांचं इटकूरला कीर्तन व्हावं आणि तो आज योग भगवंताच्या कृपेने आला. मी महाराजांचे पुनश्च आभार मानतो. या ठिकाणी आपण आलात. आता महाराजांचं या ठिकाणी थोडं पूजन होणार आहे. ते पूजन कैलासवासी पांडुरंग नारायण जाधव दुपडे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू श्रीयुत रामेश्वर माणिक जाधव दुपडे यांना विनंती